आजकालच्या सुनांशी असं वागा की त्या माहेर आणि सासर चांगलंच सांभाळतील. तर ही कथा नक्की ऐका. अगदी हृदयस्पर्शी कथा आहे. संध्याकाळी मी स्वयंपाकघरातलं काम आटपत होतं आणि तेवढ्यातच अविनाशला घरी लवकर आलेलं पाहून मी चकित झाले. गडबडीत मी चहा ठेवू लागले. मला ठाऊक होतं तो आला की लगेच चहाची फरमाईश होणारच. 5 मिनिटात चहा घेऊन मी सरळ सासूबाईंच्या खोलीत गेले. ऑफिसमधून आल्यावर अविनाशची हजेरी सासूबाईंच्याच खोलीत लागायची. सासऱ्यांचं ब्लड प्रेशर, प्रदीपच्या कॉलेजचं अपडेट हे सगळं झाल्यावर शेवटी माझी चौकशी होणार, तीही रात्रीच्या मेनूसाठी. सासरे फेरफटका मारून आले होते, त्यांच्यासाठीही चहा घेऊन गेले. पण त्या घाईत माझ्या नाश्त्याची प्लेट स्वयंपाकघरातच राहिली. सासूबाई पटकन म्हणाल्या, सुनबाईची पोह्याची प्लेट कुठे आहे? मी काही उत्तर देईन तोच अविनाशचा स्वर ताणला गेला. मीना, तुला 4 महिने झाले इथे येऊन आणि अजूनही या घराचे नियम कळले नाहीत का? काल तू खोली साफ केली नव्हतीस आणि त्याआधी प्रदीपचे कपडे प्रेस करायला विसरलीस. सासूबाईही तावातावानं म्हणाल्या, परक्या घरच्या मुली सासरला कधी आपलं घर मानतात का? मी गप्पच राहिले. काही बोलायची संधीच मिळाली नाही. मी सकाळपासून रात्रीपर्यंत या घरात सगळ्यांच्या हुकमावर नाचणारी एक भिंगरी झाली होते. तरीही रोज परकेपणाची टोचणी ती होतीच. परकं रक्त हीच माझी ओळख. मी जड पावलांनी पुन्हा स्वयंपाकघरात आले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले. जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून मी माझ्या खोलीकडे निघाले आणि तेवढ्यात सासूबाई आणि सासरे माझ्या खोलीत बसले होते. अविनाशजी हळू आवाजात बोलत होते. मी बाहेरच थांबले. लक्ष देऊन ऐकलं तर कळलं, अविनाश 10 दिवसांसाठी नाशिक टूरला चालला आहे. म्हणूनच तो आज लवकर आला होता. माझ्या मनात वेदनेची एक हुंकार उसळली. ही बातमी सर्वात आधी मला सांगायला हवी होती, पण ती माझ्याच कानावर उशिरा आली. फक्त 4 महिने झाले होते या घरात येऊन. स्वप्नांची गाठोडी घेऊन आले होते मी, पण इथे कुठेच आपलेपणाची भावना जाणवली नाही. सगळेच जण चेहऱ्यावर परकेपणाचा मुखवटा घेऊनच वागत होते. प्रदीप भाऊजी एखादं काम असलं कीच मग आपुलकीने बोलायचे, तेही फक्त त्यांचं काम करून घेण्यासाठी. अविनाशचं प्रेमही फक्त रात्रीच्या अंधारातच दिसायचं. मी पटकन गाऊन बदलला, हातपाय धुवून साडी नेसली, केस मोकळे करून विंचरत होते आणि तेवढ्यातच अविनाश हलक्याच मूडमध्ये सिटी वाजवत खोलीत आले. ते हसत हसत मला मिठीत घेत म्हणाले, तू काय इतकी तयार झालीस? मी थोडंसं लाजून विचारलं, तुम्ही आज इतक्या लवकर कसे आलात? काही सांगितलं नाही. अविनाश म्हणाले, काही खास नाही गं, 10 दिवसांसाठी नाशिक टूरवर चाललोय. मी थोडीशी उदास झाली. 10 दिवस? तुमच्या विना कसं राहू? मला पण घेऊन चला ना. आपण तर लग्नानंतर एकदाही बाहेर फिरायला देखील गेलो नाही. हे ऐकताच त्यांचा चेहरा बदलला. मला मिठीतून अलगद बाजूला करत ते म्हणाले, माझ्या अनुपस्थितीत आईवडिलांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तू फिरायला जायच्या गोष्टी करतेस. आई बरोबरच बोलते, सुना कधीच आपल्या होत नाहीत, त्या परक्याच राहतात. एवढं ऐकल्यावर मला गप्प बसणंच योग्य वाटलं. अविनाशही उदास मनाने अर्धवट सोडलेला प्रेमाचा एपिसोड मागे टाकून डिनरसाठी हाक मारायला निघून गेले. प्रदीप भाऊजीही आले होते. मी सासऱ्यांच्या आवडीची मेथीची भाजी आणि सगळ्यांच्या आवडीचं वरण भात भाजी देखील याची तयारी करत होते. गरमागरम चपात्या बनवत मी सर्वांना वाढत होते. आणि त्यानंतर डिनर झाल्यावर सगळे खुर्च्या ओढून उठले आणि निघून गेले. कोणीही मला तू जेवून घेतलंस का, तू जेवलीस का किंवा तू जेवून घे असं देखील म्हटलं नाही. ना कोणी मला वाढायला थांबलं, ना कोणी माझं जेवण झालंय का हे देखील विचारलं. मी सुद्धा आता लाज संकोच बाजूला ठेवून पटकन हात धुतले आणि स्वतःचं ताट स्वतःच वाढून घेतलं. राहिलेलं जेवण जणू माझीच वाट पाहत होतं. भूकही खूप लागली होती म्हणून पटापट जेवून घेतलं. सासूबाईंच्या खोलीबाहेर असलेल्या वॉश बेसिनवर हात धुत असतानाच कानावर त्यांच्या
व्यंगात्मक बोलण्याचा आवाज आला. अविनाशचे बाबा पाहिलत का हो? अविनाशचे बाबा पाहिलत का? मीनामध्ये तर नवीन सुनेचे एकही गुण नाहीत. मी जेव्हा या घरात आली होती तेव्हा सासूबाई आणि नंदेला विचारल्याशिवाय पाणीसुद्धा प्यायची नाही. पण नाही, हिला काहीच फरक पडत नाही. हे ऐकून मन कटून गेलं आणि हे ऐकून मन भरून आलं. मनात कुठेतरी खोलवर एक कडवट सल दाटून आली. नवी सून म्हणजे काय गुलामच का? सारखं हेच ऐकून कान अक्षरशः कंटाळले होते. सासूबाईच्या या कुरकुरीकडे दुर्लक्ष करत मी शांतपणे माझ्या खोलीत आले. आत अविनाश त्यांच्या कपड्यात गुंतले होते. बाजूला सुटकेस ठेवलेली दिसत होती आणि क्षणात लक्षात आलं ते निघण्याच्या तयारीत आहे. मी प्रेमाने त्यांच्या हाताला स्पर्श करत हळूच म्हणाले, तुम्ही बाजूला व्हा, मी तुमची सुटकेस भरते. आता तुम्हाला ही सगळी धावपळ करण्याची गरज नाही. अविनाशने चिडून माझा हात झटकला. अरे यार, कन्फ्यूज करू नकोस. तुला काय माहीत माझ्या पसंती नापसंतीबद्दल? मी काहीच न बोलता गप्प बसले आणि हळूच बाल्कनीत जाऊन उभे राहिले. समोर रस्त्यावरची वर्दळ दिसत होती, पण मनात मात्र वादळ उठलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच ते घराबाहेर जाणार होते आणि तेही एकटे. मी कशी राहणार? मी कशी एकटी राहणार? तसं पाहिलं तर घरात सगळं आहे. मोठं घर आहे, लोकांनी भरलेलं आहे, कोणतीच आर्थिक कमतरता देखील नाही. पण या घरात प्रत्येकजण वेगळ्याच गावचा असल्यासारखी जी भावना होती तीच मला सतत आतून पोखरत राहायची. मी एक तुटलेली फांदी निष्प्राण एका कोपऱ्यात पडलेली. काही दिवसांपूर्वीच त्यांची बहीण राधाताई आल्या होत्या, माझ्याच वयाच्या. मनात खूप उमेद होती त्यांच्याशी मन मोकळं करावं, गप्पा माराव्यात. पण ही नवी जागा, नवा संकोच आणि सततची भीती. कुठे चुकीचं बोलले तर माझं तोंड उघडतच नव्हतं. आम्ही अल्पभाषी झाले होते, पण ठरवलं होतं राधाताईंना लग्नात घातलेल्या साड्या आणि भेटवस्तू दाखवील. त्यांना हवं असेल तर ते देईनही. त्यांच्या सासरी त्यांचा मान वाढेल असं वाटलं. मी मोठ्या उत्साहात प्रदीप भाऊजींना आवडीनिवडी विचारून त्यांच्यासाठी पालक पनीर, बटाट्याची भाजी बनवली होती. हलकासा मेकअप करून मी आतुरतेने त्यांची वाट पाहू लागले. राधाताई ह्या लहानग्या सोहनला घेऊन आल्या. त्यांना पाहताच मी अगदी आनंदाने पुढे गेले आणि त्यांच्या गळ्यात पडले. क्षणभर वाटलं जणू माझ्या बालपणीच्या सख्या भेटल्या. पण राधाताईंनी मला थोडंसं बाजूला केलं, एक औपचारिक स्मित हास्य केलं आणि आई आई करत सासूबाईंच्या खोलीत निघून गेल्या. मला थोडंसं विचित्रच वाटलं, पण सगळं विसरून मी नंदेची जी काही सेवा करू लागले. आईला आणि मुलीला एकांत मिळावा म्हणून मी स्वयंपाकघरात काम करू लागले. सुट्टीचा दिवस होता, सगळे घरातच होते. सासूबाईंच्या गुडघ्यांचं दुखणं वाढलं होतं, त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला, सुनबाई जेवण माझ्या खोलीतच घेऊन ये बरं. मी लवकरच छोट्याशा टेबलाची व्यवस्था करून स्वयंपाकघरात गेले. झटपट चपात्या बनवल्या आणि जेवण घेऊन त्यांच्या खोलीकडे निघाले. सासूबाईच्या खोलीत आनंदमय वातावरण तयार झालं होतं. खळखळून हसण्याचा आवाज देखील येत होता. पण मी दारात पोहोचताच अचानक शांतता पसरली, जसं काही एखादा अनोळखी माणूस आत शिरला आहे. जे हसत होते ते थांबले, जे बोलत होते त्यांचे अचानक विषय बदलून टाकला. मी टेबलवर जेवण लावलं आणि पटकन चपात्या वाढायला लागले. जेवण झाल्यावर राधाताई आणि प्रदीप भाऊजींचं ताट ठेवायला स्वयंपाकघरात आले. बाहेर जाताना माझ्याकडे न पाहताच म्हणाले, वहिनी तुम्हीही आमच्यासोबतच जेवायला हवं होतं. मी काही उत्तर देणार तोपर्यंत ते दोघं निघून गेले. पुन्हा एकदा शांतता. मी बाईसोबत स्वयंपाकघर आवरायला लागले. खूप मन होतं की मीही त्यांच्यासारखीच हसावं, बोलावं, खिदळावं, पण ना कोणी बोलावलं ना माझं धाडस झालं. संध्याकाळचा चहा झाल्यावर राधाताई जाण्यासाठी तयार झाल्या. प्रदीप भाऊजी रिक्षा घेऊन आले. अविनाश आणि सासरे अंगणात उभं राहून राधाताईंशी बोलत होते. मीही तिथेच शेजारी उभी राहिले. रिक्षा येताच मी पुढे सरसावले.
पण त्या क्षणी राधाताई पटकन पर्स सावरून बाय म्हणत रिक्षात जाऊन बसल्या. डोळ्यासमोरचं रिक्षा निघून गेली आणि मी तशीच उभी राहिले. एक प्रकारची फसवणूकच झाली होती जणू. त्या परकेपणाच्या वागणुकीनं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. आणि तेवढ्यातच प्रदीप भाऊजींचा आवाज मला वर्तमानात परत घेऊन आला. तुमच्या माहेरून म्हणजे तुमच्या बाबांचा फोन आहे, त्यांनी सांगितलं. मी मोबाईल घेतला, बाबांची विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की 20 जानेवारीला त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यासाठी त्यांनी फोन केला होता. मला सहकुटुंब आमंत्रण होतं, पण त्याचवेळी सासऱ्यांनी फोनवरच सांगितलं, आम्हाला येणं शक्य नाही, क्षमा करा. मात्र आम्ही तिला पाठवतो. ते ठरलं. प्रदीप भाऊजी मला बसमध्ये बसवणार आणि तिथून अरविंद मला घेऊन जाणार. हे ऐकताच मला आनंदाचे पंख फुटले. हळद काढायला गेले होते त्यानंतर मी पहिल्यांदाच माहेरी एकटी जात होते. मीही माझी बॅग भरायला आतुर झाले होते. अविनाश प्रेमानं मस्करी करत म्हणाले, चला आता तरी एकटेपणाचं दुःख सहन करावं लागणार नाही. माझ्या मनात विचार आला, अविनाश आंघोळ करून आले की त्यांच्याशी गिफ्टबाबत सल्ला घ्यावा. खरं तर त्यांना जायला फक्त 1 तास उरलेला होता. ते माझ्यासोबत गिफ्ट खरेदीला येणार नव्हते, पण गिफ्ट काय द्यावं याचा सल्ला तर नक्कीच देऊ शकेल. मी आतुरतेने त्यांच्या आंघोळीची वाट पाहत राहिले. ते बाहेर आले आणि खूपच गडबडीत तयारी करू लागले. त्यांची ती घाई गडबड पाहून मला समजतच नव्हतं बोलायला सुरुवात कुठून करू. जेव्हा ते तयार झाले तेव्हा मी पटकन माझं बोलणं त्यांच्यासमोर ठेवलं. ते ऐकून रागाने भडकले आणि म्हणाले, मीना, तुला अक्कलच नाही का? बरोबर घरातून निघताना तू मला कोणत्या संकटात टाकत आहेस? यावेळी कोणत्या भेटवस्तू देणार यासारख्या फालतू गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत. हे तुलाही चांगलंच माहीत आहे. तू आणि तुझ्या वडिलांचा रिटायरमेंट तू स्वतः बघ. असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आणि सरळ सासूबाईंच्या खोलीत गेले. जाताना आपली सुटकेस बरोबर घेतली म्हणजे ते तिथून निघणार होते. मी पटकन नाश्त्याची प्लेट घेऊन सासूबाईंच्या खोलीत गेली. माझ्या मनातील आनंदावर अविनाशच्या बोलण्याने थंडगार पाणी शिंपडलं होतं. मला वाटत होतं जाताना अविनाश पैसे देऊन तरी जातील, पण नाश्ता करून ते बाजूला झाले होते आणि त्यावेळी गाडी आली. अच्छा, असं म्हणत ते गाडीमध्ये बसले. मी टेन्शनमध्ये पाहत उभे राहिले आणि मग मनात विचार सुरू झाला, भेटवस्तू घेण्यासाठी पैसे कुठून आणू? ज्याच्यावर अधिकार होता तो तर दुर्लक्षित करून निघून गेला. सासू सासऱ्यांकडे पैसे मागायला लाज आणि स्वाभिमान दोन्हीही आला. त्या क्षणी अचानक आठवलं की पाठवणीच्या वेळी परदेशात राहणाऱ्या आत्याने काही पैसे हातावर ठेवले होते, ज्याला मी न पाहता संदुकीच्या तळाशी लपवले होते. मी धावतच खोलीत आली आणि संदूक शोधू लागली. एक साडी झटकल्यावर काही नोटा खाली पडल्या. असं वाटलं की कुबेराचा खजिना सापडला आहे मला. मी त्या नोटा उचलून मोजू लागले, पण पुन्हा नैराश्यानं घेरलं गेलं. फक्त 3000 रुपये होते त्यात आणि एवढ्या कमी पैशात चांगली भेटवस्तू घेणं अगदी अवघड होतं. मी प्रदीप भाऊजींना धाडस करून बरोबर येण्यासाठी विनंती केली. ते तयार झाले पण म्हणाले, वहिनी, तुमचं बजेट किती आहे त्यानुसारच दुकानात जाऊया. मी हळू आवाजात सांगितलं, 3000 रुपये. प्रदीप भाऊजी व्यंग हसत म्हणाले, मग तुम्ही रस्त्यावरच खरेदी करा. मला काही रस्त्यावरचे दुकानदार आवाज देऊ लागले आणि मग मी कपडे पाहू लागले. वास्तवात ती कपडे वापरण्यासारखेच होते. जेंट्स टॉप आणि बाकी सगळं काही होतं. रिया आणि छोटा भाऊ अरविंदसाठी स्वस्तातले कपडे घेतले. आई आणि बाबांसाठी काही बऱ्यापैकी वस्तू घेण्याचा प्रयत्न केला. आईसाठी एक स्वस्त साडी, बाबांसाठी एक शाल घेतली आणि मग घरी परतलो. रिक्षाचं भाडं प्रदीप भाऊजींनी दिलं. एवढं काही सामान खरेदी केलं आणि मग भाऊजींना काही खाऊ घालणं तर दूरच, उलट मीच त्यांच्याकडून रिक्षाचे पैसे घेतले. माझी मान लाजेने खाली झाली,
कधीकधी माणूस परिस्थितीसमोर अगदी हतबल होऊन जातो. दुसऱ्या दिवशी प्रदीप भाऊजींनी मला बसमध्ये बसून दिलं. सासूबाईंनी मिठाईचा डबा देऊन आपलं कर्तव्य पार पाडलं. लग्नानंतर पहिल्यांदाच मी एकटीच माहेरी जात होते, पण मन आनंदाने फुलून आलं होतं. त्यानंतर गेल्या वेळी अविनाश बरोबर असल्यामुळे आई बाबा, रिया आणि अरविंद बरोबर फारसं बोलण्यासही संधी मिळाली नव्हती, कारण तो नेहमी माझ्याबरोबर असायचा. मन खूपच रोमांचित झाले होते. यावेळी माझी प्रिय मैत्रीण निशालाही भेटावंसं वाटत होतं. रिया आणि अरविंद मी गेल्यानंतर किती एकटे झाले असतील हे विचार मनात येत होते. अभ्यासाशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही अडचण अगदी सगळ्यांना मीनाताईलाच विचारायची सवय होती. ती आईचा उजवा हातच होती जणू. बाबा मला पाहून अभिमानाने भरून जात असत. हा सगळा विचार करत करत वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अचानक बस थांबली आणि मी दचकून बाहेर पाहिलं. माझं बसस्थानक आलं होतं. मी खूपच उतावळी झाले होते. बसच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा अरविंद वेगाने पावले टाकत बसकडे येताना दिसला आणि मी बसमधून उतरले आणि अरविंदने लगेच माझी बॅग हातात घेतली. त्यानंतर त्याला पाहताच आनंदाने माझे डोळे भरून आले. 4 महिन्यात अरविंद खूपच स्मार्ट दिसू लागला होता. नवीन हेअरस्टाईल, डोळ्यावर काळा चष्मा लावलेला. घरी गेल्यावर असं वाटलं जणू एखादी हरवलेली गोष्ट पुन्हा सापडली आहे. मी सगळ्यांच्या गळ्यात पडून कवटाळून भेटले. आईबाबांनी पाठीवरून हात फिरवत प्रेमाने दुलारा दिला. मला वाटलं मी या प्रेमासाठी किती तर असले होते. आई स्वयंपाकघरात गेली तर मी बाबांची तब्येत, रिया आणि अरविंदच्या अभ्यासाबद्दल विचारपूस करू लागले. खूपच आनंदी वातावरणात सगळ्यांनी जेवण केलं. रिया आणि अरविंद माझ्या बॅगेच्या आजूबाजूला फिरू लागले आणि म्हणाले, ताई, पुण्याहून आमच्यासाठी काय घेऊन आलीस? मला खूप लाज वाटत होती. कोणत्या तोंडाने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू दाखवायच्या? मनात नसतानाही मी उठले आणि त्या दोघांच्या पिशव्या काढून दिल्या. पिशव्या उघडताच रिया आणि अरविंदचा चेहरा उतरला. दोघेही माझ्याकडे पाहू लागले. तर रियाने म्हटलं, ताई, तुझी पण कमाल आहे बघ. तुला अख्ख्या पुण्यात आमच्यासाठी एवढी फालतू कपडे सापडली का? तेवढ्यात अरविंदही लगेच बोलून गेला, ताई, असे स्वस्त कपडे आपल्या घरात कामावाल्या बाईची मुलंही कधी घालत नाहीत. त्याचं हे बोलणं ऐकून मी लाज आणि अपमानाने सुन्न झाली. कदाचित ते कपडे त्यांच्या दर्जाचे नव्हते हे खरं होतं, पण त्यांच्या त्या वागणुकीचा मी पहिल्यांदाच अनुभव घेत होते. दोघेही कपडे पलंगावर ठेवून बाहेर निघून गेले. मी आश्चर्यचकित आणि काळजीने पाहू लागले. जे भाऊ बहीण मला एवढी किंमत आणि मान देत होते, तेच भाऊ बहीण स्वस्त भेटवस्तू पाहून मला एवढं बोलून गेले. माझं मन सुन्न झालं होतं. मी खूपच थकले होते. तिथेच पलंगावर आडवे पडले आणि माहीत नाही कधी झोप लागली. संध्याकाळी झोप उडाली तेव्हा कानात रियाचा आवाज ऐकू आला. मी बाल्कनीतून खाली डोकावून पाहिलं तेव्हा रिया एका मुलाबरोबर बोलताना दिसली. तो मुलगा बाईकवर बसला होता आणि त्याच्या बोलण्यावरून तो मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याचं जाणवलं. त्यानंतर अचानक त्याने बाईक सुरू केली आणि रियाला फ्लाइंग किस देत वेगाने निघून गेला. मी ते पाहून थक्क झाले. रियाचं कॉलेजचं पहिलं वर्ष होतं आणि तिने अजून तिच्या 18 वर्षाचं वयही पूर्ण केलं नव्हतं. ती अजून अपरिपक्व होती आणि आत्ताच ती कोणत्या मार्गावर चालली आहे याचा मला मोठा धक्का बसला. मग मी मनात ठरवलं की संधी मिळाली की या गोष्टी तिला स्पष्टपणे सांगेन. तेवढ्यात आई खोलीत चहा घेऊन आली. मी आईचा हात पकडून म्हणाले, आई, तू इथेच बस. आणि मग मी तिला साडी आणि बाबांची शाल असलेली पिशवी दिली. भेटवस्तू देताना मनाला लाज वाटत होती. आईने साडी आणि शाल उलटसुलट करून पाहिली आणि म्हणाली, याची काय गरज होती? तुझ्या बाबांनी कालच रिटायरमेंटसाठी महागडी साडी घेतली आहे. तिने साडीची पिशवी पलंगावर ठेवली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. मी शांतपणे अभिनय करत आईच्या मागे स्वयंपाकघरात गेले. मला पाहताच आई म्हणाली, तू इथेच बसून आराम कर. तू इथे येऊन काय करणार आहेस? आता तू आमची पाहुणी आहेस.
आईची ही गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तोंड फिरवत भांडी उलटसुलट करू लागलो आणि त्या दिवसांची आठवण झाली जेव्हा मी स्वयंपाकघरात येताच आईत बिनधास्तपणे बाहेर निघून जात असायची आणि थोडा वेळ आराम करायची. उद्या तर मावशी, काकी, आत्या सगळे पाहुणे येणार होते आणि त्यानंतर मग आईला कुठलाही वेळ मिळणार नाही. मन होतं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडावं, मन हलकं करावं. पण आई मात्र अखंड कामात मग्न होती. अधूनमधून माझ्या सासरच्या अनुभवांबद्दल प्रश्न विचारत होती. मी जे काही मनात येईल ते तिला सांगत होते. आई स्वयंपाकघरातील स्टूल माझ्याकडे सरकवत म्हणाली, उभं राहून थकून जाशील, स्टूलवर बस. तिचा पाहुण्यांसारखा हा वागणूक माझ्या मनाला कधीच दुःखी करत होता. तो अधिकच दुःखी झाला आणि दुसऱ्या दिवशी खूपच गर्दी होती. घरातील वातावरण आनंदानं भरलं होतं आणि सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच होतं. लोक माझा सासरचा अनुभव, माझा नवरा आणि घरातल्या लोकांच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारत होती. मी मनातल्या दुःखाला लपवून ठेवलेली उत्तरं देत होती. कसं सांगू की मी माझ्या झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणि पानांसारखं आयुष्य जगते. आपलं पण मिळवण्याच्या या परीक्षेत मी प्रत्येक वेळी अपयशी ठरले आहे. बाबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला. सर्वांनी बाबांच्या प्रामाणिकपणाचं भरभरून कौतुक केलं. मी पाहिलं की बाबांच्या चेहऱ्यावर आनंदाचा मुखवटा कित्येक वेळा दिसत होता. पण त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा मात्र स्पष्ट होत्या. त्या मला ठाऊक होतं की ही चिंता रिया आणि अरविंदसाठी आहे, कारण ते दोघेही अजून पूर्णपणे स्थिरावलेले नाहीत. त्यांचं शिक्षण, लग्न आणि नोकरी संबंधित सगळं अजून बाकी होतं. बाबांचा दूरदृष्टीचा विचार म्हणजे त्यांनी वेळेत घर बांधलं, त्यांच्या छत्रछायेत त्यांचं कुटुंब सुरक्षित राहिलं. आता फंड आणि पेन्शनवरच उदरनिर्वाह करायचा होता. दुसरीकडे पाहुणे निरोप घेऊ लागले. पाहुणे निघून गेल्यानंतर घरात सन्नाटा पसरला. सगळे थकलेले होते आणि दुपारच्या विश्रांतीसाठी आराम करू लागले. या कार्यक्रमात मी एक गोष्ट लक्षात घेतली. रिया आणि अरविंदचा सहभाग जवळजवळ नाच्याबरोबर होता. रिया जास्तीत जास्त वेळ पार्लरमध्ये घालवून लागली आणि बाकीचा वेळ मावशी, काकी आणि आत्या यांच्यासोबत गप्पा मारत होती. अरविंदही पाहुण्यांमध्येच मिसळून फिरत होता. एकदा तर मी त्याला शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच वयाच्या प्रियाकडे इशारे करताना पाहिलं. तसं म्हणायचं झालं तर या वयात अशा गोष्टी काही प्रमाणात हे नैसर्गिकच असतात. पण तरीही या दोघांनी आपल्या शिक्षणाची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. भेटवस्तूंवरही दोघांनी टाकलेला कटाक्ष माझ्या जखमांवर पुन्हा मीठ चोळून गेला. माझं मन भरून आलं होतं. मी शांतपणे उठले आणि माझ्या खोलीत गेले. त्यावेळी रिया आणि अरविंद घरी नव्हते. आई बाबा दोघंही झोपले होते. मी खोलीत नजर फिरवली आणि मला जाणवलं की सगळ्या खोलीचं रूपच पालटलं होतं. मी भिंतीवर चित्रपटातील नायक नायिकांचे मोठमोठे फोटो लावले होते. मग मी हळूहळू माझं कपाट उघडलं आणि त्या कपाटात माझ्या अनेक आठवणी जपून ठेवलेल्या होत्या. पण आता तिथं रियाचे कपडे आणि तिचं सामान ठेवलेलं होतं. आजूबाजूला पाहिलं की त्या कपाटावर 2 गाठोडी दिसली. मी त्या दोन्ही त्या गाठोडी खाली उतरवल्या आणि पाहिलं तर एका गाठोडीत माझे कपडे होते आणि दुसऱ्यामध्ये माझी पुस्तकं नीट बांधून ठेवली होती. मी विचार करू लागले, हे कपडे आणि पुस्तकं आता ठेवायचं कुठे? आणि तेवढ्यात अचानक रियाचा बाय बाय म्हणणारा आवाज कानावर आला. रिया त्याच मुलाच्या बाईकवरून उतरून वर येत होती. माझा चेहऱ्यावरचा भाव पाहून ती क्षणभर चकित झाली. नजर चोरत ती आत यायला लागली आणि त्याच वेळी अरविंदही मोबाईलवर कुणाशी तरी बोलत वर आला. मला पाहिलं आणि मोबाईल पटकन लपवून आपल्या खोलीच्या दिशेकडे वळू लागला. मी त्याला हळू आवाज दिला, पण त्यानं ते ऐकलंच नाही. जणू काही मी तिथे नव्हतेच. आता माझं धैर्य थकायला आलं होतं. पण तरीही स्वतःला सावरत शक्य तितक्या प्रेमाने मी दोघांनाही बोलावलं. रिया अजूनही तिथेच निशब्द उभी होती. अरविंद मात्र तोंड फुगवून माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी शांतपणे प्रेमाने दोघांच्या अभ्यासाबद्दल विचारलं.
त्यानंतर तेव्हा दोघांनीही थोडक्यात उत्तरे दिली आणि निघून जायला वळाले. मग मी पटकन अरविंदला विचारलं, तू नवीन मोबाईल घेतलास का की बाबांनी घेऊन दिला? अरविंदने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, बाबा कुठे घेऊन देणार आहेत? तो कोल्हापूरच्या मावशीच्या मुलाचा जुना मोबाईल आहे, तोच देऊन गेला. मी त्यात माझं सिम टाकलं आहे. मी शांतपणे म्हणाले, असं कोणाकडूनही काही घेऊ नये. किमान एकदा तरी मला विचारायला हवं होतं. तू बाबांना मागितलंच नाही ते तुला मोबाईल घेऊन देऊ शकले नसते का? माझं बोलणं ऐकून अरविंदने पुन्हा तोंड वाकडं केलं आणि ते पाहून मला खरंच खूप राग आला. मी थोडं कठोरपणे म्हणाले, मी आल्यापासून तुम्हा दोघांना बघते आहे. 4च महिन्यात किती बदललात तुम्ही. मी नंतर रियाकडे वळले आणि विचारलं, रिया, तो मुलगा कोण होता ज्याच्या बाईकवरून तू आलीस? हे ऐकताच ती चिडून म्हणाली, काय झालं ताई? तो रोहन आहे, माझ्या कॉलेजमध्ये शिकतो. मला फक्त घरी सोडायला आला होता. मी तिचं डोकं थोपटत शांतपणे म्हणाले, रिया, या सगळ्या गोष्टींसाठी तू अजून खूप लहान आहेस, भोळी आहेस. या वयात शिक्षण आणि जबाबदारीचं भान सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्हा दोघांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. अरविंद, मी काल रात्री पाणी प्यायला उठले तेव्हा तुझ्या खोलीतली लाईट चालू होती. मला वाटलं तू अजूनही अभ्यास करत असशील, पण जेव्हा मी खिडकीतून पाहिलं तेव्हा 1 वाजेपर्यंत तू मोबाईलवर होतात. तुमचं दोघांचं लक्ष आहे ना? बाबांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल हे समजून घ्या. आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. हे ऐकून अरविंद थोडा नाराज होऊन म्हणाला, ताई, आम्ही असं काय वेगळं केलं की तू टोमणे मारतेस? त्या क्षणी रिया संतापून म्हणाली, आम्हाला अशी फालतू रोकठोक एकदम नको वाटतेस. तू तुझा हा बहिणीपणाचा आमच्यावर लादू नको. तुझ्या सासरी जाऊन तुझा हा रुबाब दाखव. हे ऐकून मी सुन्न झाले, कारण रिया आणि अरविंद मला विचारूनच सगळी कामं करत होते आणि त्यांना गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय अवघड वाटायचे. मी माझा अभ्यास पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत 1-2 वाजेपर्यंत दोघांना शिकवत होते. तेव्हा कुठे ते पास होण्यापुरते गुण मिळवायचे. मी या दोघांसाठी एक आदर्श होते. पण त्या क्षणी त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मनाचा ठाव हरवला आणि त्यावेळी सर्वांचा आवाज इतका मोठा झाला की आई घाबरून धावत आली. आम्हा तिघांना वाद घालताना पाहून ती थक्क झाली. ती मला विचारू लागली, काय झालं ग? काय झालंय ग? मी काही बोलणार तोच रिया ओरडून म्हणाली, काय होणार आहे? जेव्हापासून आले आहे तेव्हापासून आमच्यावर नजर ठेवत आहे. कुठे जातोय, काय करतोय, आमचे मित्र कोण, सगळ्यात लक्ष घालते. आमचे छोटे छोटे आनंद तिला सहन होत नाहीत. तेवढ्यात अरविंदही बोलला, आई, आता जग बदलले, आम्ही पण बदलत आहोत. पण ताईला आमचा बदल पटत नाही. तिला काही समजतच नाही. माझा एवढा अपमान होताना पाहून आई अस्वस्थ झाली. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, तू इथून चल, कशाला मालकीन बनून राहत आहेस? आता यांची काळजी सोड आणि तुझं सासर बघ. मला कोणालाही काही बोलण्याची संधी दिली नाही. मी तशीच अपमानित उभी राहिले आणि तेवढ्यात बाबा असा आवाज ऐकू आले. काहीही न बोलता न विचारता त्यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या खोलीत नेलं. त्या अपमानाच्या वेदनेनं माझ्या तोंडाला शब्दच फुटेना. बाबांनीही काही न बोलता फक्त गप्प राहून मला ती वेदना पचवायला थोडी शांतता दिली आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी उठून लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर जाऊन बसले. कधी डोळे लागले कळलंच नाही. रात्री जेवायला यावं म्हणून आईबाबा एकामागोमाग आले, पण मी भूक नाही असं म्हणून परत झोपले आणि त्या रात्री फक्त रिया आणि अरविंदने जेवण केलं. मला रात्रभर झोप लागली नव्हती. मनात एकच विचार घोळत राहिला, मी काय चुकीचं केलं? मी इथे आले होते त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी,
पण माझ्या अस्तित्वानेच सगळं वातावरण तणावमय झालं आहे. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले, आंघोळ करून तयार झाले. सगळ्यांसाठी चहा बनवला. रिया आणि अरविंदच्या खोलीत जाऊन त्यांना चहा दिला. आईबाबांच्या खोलीतही चहा घेऊन गेले. ओटांवर खोटं हसू आणून मी एकदम सर्व काही ठीक आहे असा अभिनय करू लागले. माझ्या सासरच्या गोष्टी न विचारता शेअर करत होते. माझ्या दिराच्या खोड्या गमती सांगत खोटं हसत राहिले. आईबाबांनीही मी तयार केलेल्या वातावरणाला कुरवाळत माझा अभिनय छातीतून पुढे चालवला. आणि तेव्हा मनात विचार आला, घर चालवण्यासाठी बाईला अभिनय शिकवला जातो. कधी माहेरच्या इज्जतीसाठी, कधी सासरच्या मानासाठी. बाई खोटं हसत राहते, भावना गिळून जगते आणि घराच्या शांततेसाठी स्वतःला हरवून टाकते. रिया आणि अरविंदच्या वागणुकीमुळे मी मनातल्या मनात खूप व्यथित झाले होते. मी कुठलीही जुनाट विचारांची बहीण नव्हते, पण कोवळ्या वयात घडलेल्या काही चुका आयुष्यभरासाठी घातक ठरू शकतात. परिपक्व मन कधीकधी भाबडेपणानं किंवा योग्य अयोग्याचा विचार न करता चुकीच्या वाटेवर चालू लागतं आणि मग त्या वाटेवरून परतणं फार कठीण होऊन बसतं. मी सुद्धा अशाच गोंधळात सापडले होते. माझ्या मनात भावंडांबद्दल प्रेम, माया, आपुलकी आणि सहानुभूतीची प्रचंड लाट उसळली होती. पण स्वाभिमान आणि आतून येणाऱ्या सूक्ष्म जाणीवा मात्र मला शांत राहण्याचा सल्ला देत होत्या. मी अचानक उठले, माझ्या खोलीत गेले आणि दोन्ही गाठोडी उचलून आणली. कपडे मात्र घरात काम करणाऱ्या बाईला द्यायचे म्हणून अंगणातच ठेवले. पण पुस्तकं मात्र अलगदपणे आईच्या मोठ्या संदुकात नेऊन ठेवली. मी मन लावून बाबांना आवडेल तसंच जेवण बनवलं. स्वयंपाकघरातून बाहेर पडतच होते तेवढ्यात आईने आवाज देऊन मला बोलवलं. आईजवळ गेले तर पाहिलं ती बाबांच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या भेटवस्तूंचा सगळा पसारा समोर मांडून बसली होती. मला पाहताच म्हणाली, मिनू इकडे ये गं, जरा बघ. तुला काय काय घेऊन जायचं आहे ती निवड. तुझ्या जाण्याची तयारी करत होते. वाटलं तुलाच विचारून तुझं सामान भरावं. हे ऐकून मी क्षणभर थक्क झाले. माझी इच्छा किंवा परवानगी विचारण्याआधीच माझ्या जाण्याची तयारी सुरू झाली होती. मन अगदी आतून ढवळून निघालं. मी तर मनात 10 दिवस राहण्याचं स्वप्न घेऊन आले होते. पण इथे तर 4थ्याच दिवशी मला पाठवायचं ठरवून टाकलं गेलं होतं. कदाचित आईच्या अनुभवाने तिला हे जाणवलं असावं की आमच्या तिघा भावंडांमधील तणाव आता टोकाला जाऊ लागलाय आणि त्याचा खोल परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आईने हा निर्णय घेतला असावा. मी समजूतदारपणे वागत चेहऱ्यावर नाराजीचा भाव न आणता अगदी सहजतेनं म्हणाले, अगं आई, नाही गं, फक्त 4 महिन्यापूर्वी तर सगळं काही घेऊनच पाठवलं होतंस. तू पुन्हा सुरू झालीस का? आई काहीही न म्हणता बाबांना मिळालेल्या असंख्य भेटवस्तूंमधून काही बाजूला ठेवून म्हणाली, तू तर बोलतेस तुला काही नको, पण आम्हालाही आमच्या मानसन्मानाचा विचार करावा लागतो, नाही का? तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील? मुलीला रिकाम्या हाताने पाठवलं. मला समजलं की यावेळी बोलून काही उपयोग नाही, म्हणून गप्प बसणंच योग्य वाटलं. हळूहळू मी सामान पाहू लागले. काही वस्तू घरगुती उपयोगाच्या होत्या, तर काही कपड्यांचे संच. सगळं सामान एकत्र करून मी ते माझ्या बॅगेत ठेवायला गेले. डोळ्यातून अश्रू आवरतच वाहत होते. बरं झालं खोलीत त्या क्षणी कोणी नव्हतं. बॅग उघडली आणि त्यातून मोठ्या हौसेनं आणलेल्या कपड्यांनी तोंड वाकडं केल्यासारखं वाटलं. जणू ते कपडे माझ्याकडे पाहून म्हणत होते, किती वेळा संधी मिळाली या कपड्यांना अंगावर घालायला. मनाच्या वेदना थोड्या कमी करण्यासाठी मी माझ्या सर्वात प्रिय मैत्रिणी निशाला फोन केला. पण ती देखील शहराबाहेर गेली होती. ज्या माहेरी येण्यासाठी मी एवढ्या उत्सुकतेने वाट पाहिली होती, त्या ठिकाणी आता एक क्षणही घालवणं कठीण झालं होतं. असं वाटत होतं वेळ थांबून राहिला आहे. काही वेळ बाबाजवळ बसले आणि त्यांना पुढील नियोजन विचारू लागले. पण ते पण खूप उदास होते. एवढ्या महागाईच्या काळात फक्त पेन्शनवर दिवस काढणं खूप कठीण होतं.
बाबा नेहमी स्वाभिमानाने गंभीर आणि कमी बोलणारे. त्यांनी सांगितलं, मी अकाउंट विभागात नोकरी करू शकतो, पण या वयात कुणाच्या समोर हात जोडणं योग्य नाही. आणि मग त्यांनी थोडं पास होऊन म्हटलं, पेन्शनच्या पैशात रोजच्या खर्चासाठीच तूट पडणार. पण काय करू, वशिल्याचा जमाना आहे. त्याचं बोलणं ऐकून माझं मन खूपच वेदनेनं भरून आलं आणि मी थोडं मोठ्यानं म्हणाले, तुम्ही लोकांनी माझ्या लग्नाची इतकी घाई केली नाही तर त्याचवेळी माझ्या कॉलेजमध्ये लेक्चर म्हणून नोकरी मिळत होती. मी तुम्हा लोकांसमोर किती विनवण्या केल्या होत्या, एवढ्या लवकर लग्न करू नका, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. बाबा हसत हसत म्हणाले, मीना बाळा, किती दिवस तुला घरी ठेवू? एक दिवस तुला तरी जायचंच होतं. परक्याचं धन किती दिवस आपल्या घरी ठेवू? त्यांचे हे शब्द ऐकून मन पुन्हा एकदा सुन्न झालं. माहेरी पण परकी, सासरी पण परकी. मनात एकच आंदोलन उठलं, खरंच माझं घर कोणतं? मी कोणाची आहे? डोळ्यातून पुन्हा अश्रू निसटले. खूपच कष्टाने स्वतःला सांभाळत मी आईला स्वयंपाकघरात मदत करू लागली. त्यावर आई म्हणाली, तू आरामात बस, मी सगळं करते. आता सवय झाली आहे सगळं एकटीला करायची. रिया स्वयंपाकघरात डोकावतही नाही, फक्त कॉलेज, अभ्यास, दुसरं काही नाही. मनात आलं, रियाबद्दल आईला सावध करावं, पण घरातलं वातावरण अजून खराब व्हायला नको असा विचार मनात आला आणि मी गप्पच बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार झाले. मन अगदी भरून येत होतं. मन करत होतं लवकर निघावं, कमीत कमी घरातलं वातावरण तरी सामान्य व्हावं. मी पटापट नाश्ता केला. अरविंद मला सोडायला येणार होता. खाली रिक्षा थांबलेली होती. मी सर्वांना प्रेमाने निरोप दिला आणि रियाला गळ्याशी धरलं. ती उदासपणे माझ्या जाण्याची वाट पाहत होती. तिने अचानक मला थोड्या अलगदपणे बाजूला केलं आणि मग मान खाली घालून उभी राहिली. मी पुन्हा एकदा आईबाबांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवून मला शांत केलं. मी भावनांना जास्त जागा न देता पायऱ्या उतरू लागले. अरविंदने रिक्षामध्ये सामान ठेवलं. बाबा खाली आले होते, पण आई आणि रिया तर बाल्कनीत उभ्या होत्या. मी रिक्षांमध्ये बसून हात हलवला. वरूनही त्यांचे हात हलताना दिसले. बघता बघता सगळ्यांच्या डोळ्यात आड झाले आणि अशा प्रकारे माहेरी माझी दुसऱ्यांदा पाठवणी झाली. अरविंद मला बसमध्ये बसवून म्हणाला, ताई, कॉलेजला उशीर होतोय. आणि मग तो धावत गर्दीत हरवला. अरविंद जाताच मनात वेदनेची एक तीव्र झंझणाट उमटली. बसमध्ये बसून मी विचार करू लागले, वेळ कसा बदलतोय. मी अरविंद आणि रियाची आवडती ताई होते. प्रत्येक गोष्टीत माझ्याकडून सल्ला घेत होते. मला न विचारता कोणीही पाऊल टाकत नव्हते. पण आज दोघेही कसे परके झाले आहेत. माझ्या मनात एक वादळ उठलं. दोघेही दिशाभूल झाल्यासारखे वाटत होते. सासरच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच लक्षात आलं, माहेरी 10 दिवस राहण्याच्या परवानगी घेऊन गेली होती, पण 4 दिवसातच परत आली. मग काहीतरी कारण सांगावं लागणारच. माझं डोकं चालू लागलं आणि प्रदीप भाऊजींनी दरवाजा उघडला. मी चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं. ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, वहिनी, एवढ्या लवकर आलात? फोन केला असता मी घ्यायला आलो असतो. आमच्या दोघांच्या आवाजाने सासरे बाहेर आले. मी त्यांच्या पाया पडून थोडा मोठा आवाज करून म्हणाले, आईबाबांचा सगळ्या कुटुंबाबरोबर भारत भ्रमण करण्याचा कार्यक्रम ठरलेला होता. सगळे मला पण यायला आग्रह करत होते, पण मी नकार दिला. म्हणून लवकर यावं लागलं. मला वाटत होतं आतल्या खोलीत बसलेल्या सासूबाईंनी माझं बोलणं ऐकावं, म्हणजे मला वारंवार खोटं बोलावं लागणार नाही. आणि तसंच माझं मनही मला हे खोटं बोलण्यासाठी धिक्कारत होतं. मी आज जाऊन सासूबाईंना भेटले. त्यांनी सांगितलं की राधाताई आल्या होत्या आणि ती कालच गेली. काही दिवसांनी त्यांच्या बालमैत्रिणीचं लग्न आहे. ती शेजारीच राहते, म्हणून त्या लग्नासाठी पुन्हा 2-4 दिवसासाठी येणार आहे.
मी काही वेळ सासूबाई आणि सासऱ्यांच्या जवळ बसून राहिले. ते रिटायरमेंटच्या कार्यक्रमाबद्दल विचारत होते, पण कोणी मला चहा किंवा पाणी विचारलेलं नाही. माझं डोकं तणाव आणि थकव्यानं फुटायला लागलं होतं. मग मी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःसाठी चहा घेऊन आले. चहा प्यायला सुरुवात केली आणि थोडंसं मनाला शांती मिळाली. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. 2 दिवसांनी अविनाश नाशिकहून परत आले. त्यांचं कामही लवकर संपलं होतं. मी लवकर आलेलं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. मी मनात दडलेल्या वेदना दडवून ठेवल्या मनात दडलेल्या वेदना दडपून ठेवल्या आणि जबरदस्तीने हसत म्हटलं, मला तिथं तुम्ही येणार आहात याची जाणीव झाली होती म्हणून धावतच आले. आणि अविनाशही थोडा हसला आणि माझ्याकडे धावत येऊन मला पकडायचा प्रयत्न केला. पण मी हसत हसत स्वयंपाकघरात गेले. आयुष्य पुन्हा जुन्या गतीनं चालू लागलं. मी सासरच्या एकटेपणाचा पुरावा देण्याचा प्रयत्न करत होते, तर सासरची मंडळी त्या पुराव्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती. असं करत करत थोडा वेळ निघून गेला. 2 दिवसांनी राधाताई येणार होत्या. त्यांचे पती व्यस्त असल्यामुळे ते लग्नाच्या दिवशीच येणार होते, पण राधाताई सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या इच्छुक होत्या, म्हणून त्या 2 दिवस आधीच येत होत्या. राधाताई येणार आहेत ही बातमी ऐकून घरात उत्साहाची लहर पसरली. त्यांच्या मैत्रिणींचंही कुटुंबही लग्नपत्रिका देण्यासाठी आलं. त्यांनी लग्नाला येण्यासाठी सर्वांना आग्रह केला. मी आणि सासूबाई घरात होतो. सासर शहरात असल्यामुळे राधाताई संध्याकाळी रिक्षाने आल्या. साहिलही सोबत होता आणि भरपूर सामानही होतं. मी स्वयंपाकघरात होते. त्यांनी एकट्याने सगळी सामान आत घेतलं. राधाताई त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आल्या होत्या, त्यामुळे त्या फारच चांगल्या मूडमध्ये होत्या. मी पुढे जाऊन त्यांच्याजवळ गेले. त्यांनी पहिल्याप्रमाणे सौम्य स्मित हास्य दिलं, पण स्वतःला माझ्यापासून सावकाश बाजूला केलं आणि सासूबाईंच्या जवळ गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम होता. मला वाटलं की राधाताई मलासुद्धा सोबत घेऊन जातील, म्हणून मी तत्परतेने कामाला लागले आणि अचानक सासूबाईंचा आवाज आला, माझं आणि राधाचं जेवण बनवू नकोस, आम्ही तिथेच जेवणार आहोत हो. मला खूप दुखावलं. नववधू असतानाही मला कोणी योग्य प्रकारे समजून घेत नव्हतं. मी मन मारून काम करत राहिले. तेव्हा अचानक राधाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. मी घाबरले. काय झालं? साहिलला काही झालं तर नाही ना म्हणून मी पाहिलं. मी पिठात हात पटकन बुडवत आणि खोलीकडे धावत गेले. आत गेले असता राधाताईंचं सगळं सामान विस्कटलेलं आणि त्या रडत होत्या. सासूबाई बॅग उघडून काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं की राधाताईंची एक बॅग कदाचित रिक्षामध्ये राहून गेली होती. त्यात त्यांचे दागिने होते. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता फक्त रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायचा होता. कदाचित तो बॅग पोलीस स्टेशनमध्ये जमा करेल किंवा घरी परत करेल. रिक्षाचा नंबर राधाताईंच्या लक्षात नव्हता, त्याचा चेहराही नाही. त्यामुळे तणाव आणखीन वाढला. घरात एक गडद आणि तंग तणाव पसरला होता. सासऱ्यांनी अविनाशला ऑफिसमधून बोलावून घेतलं. दोघेही पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवायला गेले, पण तिथेही कोणतेही आश्वासन मिळाले नाही की त्यामुळे तणाव कमी होईल. माहेरी येऊन मुलीचे दागिने हरवणे हे माहेरच्या लोकांसाठी मोठी बदनामीचं कारण ठरलं असतं. अविनाश आणि प्रदीप एकत्र येऊन राधाताईंना धीर देत होते, पण त्या मात्र सतत रडत फक्त एकच प्रश्न विचारत होत्या, सासरे जाऊन काय तोंड दाखवू. सासूबाई सतत त्या रिक्षावाल्याला शिव्या देत होत्या, तर मी आणि माझे सासरे दोघेही हतबल होऊन उभे राहिलो होतो. त्या दिवशी घरात कोणीही जेवण केलं नाही. मोठ्या प्रयत्नांनी मी साहिलला दूध आणि बिस्किटं खायला दिली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ना पोलीस स्टेशनकडून काही बातमी आली, ना ते रिक्षावाल्याचा कुठलाही ठिकाणा मिळाला. सगळेच निराश आणि हतबल झाले होते. राधाताईंची अवस्था पाहून माझं मन द्रवून निघालं. किती आनंदानं त्या लग्नासाठी माहेरी आल्या होत्या आणि आता इतकी मोठी अपमानास्पद घटना माझ्या मनात विचार फिरू लागला. जर असंच काही मी माहेरी गेल्यावर घडलं असतं तर? विचार करताच अंगावर काटा आला. खरंच
मुलींना किती काही सहन करावं लागतं ना. हे विचार मनात चालू असतानाच अचानक एक ठाम निर्णय उमटला. मी खोलीत जाऊन कपाटातून माझे सगळे दागिने काढले. दागिन्यांचा डबा राधाताईंच्या हातात देताना मी ठामपणे म्हणाले, घ्या, आजपासून हे तुमचेच आहेत. माझ्यासाठी दागिने पुन्हा बनवता येतील, पण तुमचा दागिन्यांमुळे कोणताही अपमान होऊ नये. सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. जणू काही त्यांना विश्वासच बसत नव्हता. काही क्षणात घरातील सगळे सदस्य दागिने घेण्यास नकार देऊ लागले. तेव्हा मी अगदी शांतपणे म्हणाले, मी राधाताईंना हे दागिने देऊन कोणताही उपकार करत नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात आणि तुमच्या भावना माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजकाल चोरीच्या घटना रोजच्या घडामोडीला बनल्या आहेत आणि दागिने फक्त लॉकरची शोभा वाढवतात, पण खरं समाधान नाही देत. इतकं म्हणत मी स्वयंपाकघराकडे निघाले आणि तेव्हा राधाताईंनी पटकन माझा हात पकडला आणि नम्रतेने म्हणाल्या, नाही वहिनी, नाही वहिनी, माझ्या बेजबाबदारीची शिक्षा तुम्हाला देऊ शकत नाही. असं म्हणत त्या दागिन्यांचा डबा मला परत देऊ लागल्या. यावेळी मी त्यांना साहिलची शपथ देऊन दागिने घ्यायला सांगितले. कोणताही पर्याय न पाहता त्यांनी ते दागिने घेतले. अविनाश आणि प्रदीप भाऊजी मला कौतुकाने पाहू लागले. सासरे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, सुनबाई, यावेळी तू जे काही केलंय ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. प्रत्येक वेळी परक्या घरातून आलेली परक्याचं रक्त अशी रट लावणाऱ्या सासूबाईंनी लाजेने मान खाली घातली. दागिन्यांचं हरवणं ही साधी जखम नव्हती, पण सध्या तरी त्यावर मलम लावण्यात आला होता. सगळे उदास मनाने थोडं खाऊन झोपले. राधाताई कसं तरी आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला जाऊन मग सासरी परतल्या आणि सासरी पोचल्यावर त्यांनी सांगितलं, वहिनींचे दागिने नवीन डिझाईनचे होते म्हणून मी ते बदलून घेतले. त्यांच्या सासरचे मंडळी मोकळ्या मनाचे होते, त्यामुळे त्यांनी जास्त चौकशी केली नाही आणि या घटनेनंतर सगळ्यांचा माझ्या प्रतीचा व्यवहार पूर्णपणे बदलला. अविनाश आता मला बाहेर फिरायला घेऊन जाऊ लागला. जेवण तयार झाल्यानंतर अविनाश आणि प्रदीप भाऊजी डायनिंग टेबलवर प्लेट आणि जेवण वाढण्यात माझी मदत करू लागले. जेवणाच्या वेळी सगळे माझी वाट पाहत असतात. एके दिवशी सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, चपात्या बनवून कैसरोलमध्ये ठेवत जा, तूही सगळ्यांसोबत जेवायला बस. मी मनातल्या मनात या बदलामुळे खूप आनंदी झाले होते, पण मनात रिया आणि अरविंदची काळजी एक काट्यासारखी टोचतच होती. बाहेरून तर मी सामान्य असल्याचा भास दाखवण्याचा प्रयत्न करत होते. माहेरवरून येऊन जवळपास 2 महिने झाले होते. बाबांनी 2-3 वेळा विचारपूसही करण्यासाठी मला फोन केला होता. आईशी पण बोलणं झालं होतं, पण रिया आणि अरविंद यांच्याशी एकदाही संवाद झाला नव्हता. जेव्हा त्यांच्याबद्दल विचारायची तेव्हा बाबा सांगत होते की ते दोघेही घरी नाहीत. कदाचित त्यांना माझ्याशी बोलायचंच नव्हतं. काल रात्री स्वयंपाक करत असताना बाबांचा फोन आला आणि ते खूप घाबरलेले होते आणि म्हणाले, मीना बाळा, तुझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. तिला टायफॉईड झाला आहे. तुझी खूप आठवण काढते. माझ्या मनाला कळलं की आईची तब्येत गंभीर आहे, म्हणूनच बाबांनी फोन केला होता, नाहीतर त्यांनी फोन केलाच नसता. डोळ्यात पाणी आलं. मी बाबांना येण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर फोन कट केला. पाठीमागे वळले तर सासूबाई आणि सासरे होते. माझ्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. त्यांनी विचारलं, सुनबाई, तुझ्या माहेरी सगळं कुशलमंगल आहे ना? आईच्या तब्येतीबद्दल सांगताना मी रडू लागले. सासूबाईंनी मला सांत्वन देत म्हटलं, तू सकाळी अविनाशला घेऊन माहेरी जा. तुझ्या आईची काळजी घे. अविनाशकडे सुट्ट्या कमी आहेत. तो 2 दिवस राहून परत येईल. तुला जेवढा वेळ राहायचा आहे तितका राहा. दुसऱ्या दिवशी मी आणि अविनाश माहेरी गेलो. संपूर्ण घर अस्ताव्यस्त होतं. धावतच आईच्या खोलीत गेले आणि चकित झाले. ती खूपच अशक्त झाली होती. डोळे खोल गेले होते आणि काळे पडले होते. तिच्यावर उपचार सुरू होते.
पण मला विश्वास बसत नव्हता. मी आणि अविनाश तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की आजार खूपच वाढलेला आहे, पण थोडा आराम घेतला तर तब्येतीत सुधारणा होऊ शकते. घरी परतल्यावर पाहिलं तर रिया आणि अरविंद आले होते. मला पाहताच त्यांचे चेहरे ढासाळलेले होते आणि मीही त्यांच्याशी औपचारिकपणे बोलत नव्हते. 5व्या दिवसापर्यंत आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. बाबांच्या चेहऱ्यावरही परत आनंदाची झळक दिसू लागली. हे पाहून मन खूप हलकं झालं. दुपारी मी आईला खिचडी खायला घालू लागले. घरात कोणीच नव्हतं. खिचडी खाल्ल्यानंतर आईने प्लेट बाजूला ठेवली आणि माझे दोन्ही हात पकडून पलंगावर आपल्याजवळ बसवलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती रडत म्हणाली, मीना बाळा, जेव्हा तू गेल्या वेळी आली होतीस तेव्हा तुझा खूप अपमान झाला होता. मला माफ कर बाळा. मग तिने हात जोडले. मला खूप वाईट वाटलं. मी आईचे दोन्ही हात घट्ट पकडून म्हणाले, आई, तू हे काय करतेस? तू हे काय बोलतेस? तू झालेल्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि काहीही बोलू नकोस. तू फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हळूहळू आई बोलू लागली. तिच्या मनातील वेदना माझ्यासमोर उघडायला लागली आणि त्यानंतर ती म्हणाली, रिया घराप्रती बेजबाबदार झाली आहे आणि जेव्हापासून मी आजारी पडले होते, सकाळी काहीतरी बनवून डायनिंग टेबलवर ठेवून जाते. संध्याकाळी पण तीच स्थिती असते. गडबडीत काहीतरी अर्धवट शिजवतं तर काही विचारलं तर तिला खूप राग येतो. अरविंदही दिवसभर बाहेरच असतो. खाण्यापिण्याचे काहीच नियम नाहीत. तुझ्या बाबांनी चहा बनवायला शिकून घेतला आहे. चहा तर तुझे बाबाच बनवतात. हे सगळं ऐकून मन खूपच दुःखी झालं. मला पण रिया आणि अरविंदचं पावलं चुकीच्या दिशेने जात असल्याचा भास होत होता. त्यामुळे आईला सतर्क करायचं होतं. पण तिची तब्येत पाहून या विषयावर गप्प राहणंच मी योग्य ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी माझी मैत्रीण निशाला फोन केला. ती मला भेटायला घरी आली होती. लग्नानंतर तिला भेटण्याची संधी मिळाली नव्हती. निशा माझी बालपणीची एकटीच खरी मैत्रीण. तिचे वडील खूप मोठे व्यापारी होते, पण तिला कधीच घमंड नव्हती. ती खूप प्रेमळ होती, त्यामुळे ती नेहमी माझ्या मनात राहायची. आम्ही दोघी एकमेकांच्या सुखदुःखाच्या भागीदार होतो. निशा आल्यामुळे माझं मन आनंदाने भरून आलं. आम्ही दोघे आईजवळ बसलो तेव्हा आई म्हणाली, निशा, आज तू मीनाला बाहेर फिरायला घेऊन जा. जेव्हापासून आली आहे ती माझी सेवा करते. आता मी बरी झाली आहे. निशाने मला बाहेर येण्यासाठी आग्रह देखील केला आणि मी नकार देऊ शकले नाही. ती आपली कार घेऊन आली होती. आम्ही दोघी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. निशाने कॉफी ऑर्डर केली आणि मग आम्ही दोघी बोलू लागलो. निशा माझ्याकडून माझं लग्न आणि सासरचा अनुभव ऐकायला खूप उत्सुक होती. अचानक ती गंभीर झाली आणि म्हणाली, मीना, आपण दोघी कित्येक दिवसांनी भेटत आहोत. मला तुझं मन दुखवायचं नाही, पण या गोष्टीवर गप्प राहून मला तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नुकसान करायचं नाही. मी तिला सगळं स्पष्ट सांगितलं. तेव्हा निशा म्हणाली, मीना, तुला माहीतच आहे ना की माझा छोटा भाऊ संदीप आणि अरविंद एकाच कॉलेजमध्ये शिकतात. संदीपने मला सांगितलंय की अरविंद गेल्या 3-4 महिन्यापासून कॉलेजमध्ये फारच कमी येतोय. तो काही दादा टाईप मुलांबरोबर फिरतोय. प्रोफेसरांनी त्याला कित्येक वेळा चेतावणी दिली आहे. मला वाटतं त्याला आत्ताच थांबवलं नाही तर तो चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. मग तिथून परत येणं कधीच कठीण आहे. मी निशाचे आभार मानले. तू मला योग्य वेळेत सावध केलंस. आजच मी अरविंदशी बोलते, असं ती म्हणाली. आणि त्यानंतर विषय निघालाच होता तेव्हा मी निशाला रियाबद्दल सगळं सांगितलं. निशाने गंभीरपणे म्हटलं, या वयात मुलगा मुलीचं आकर्षण साधारणच असतं, पण ताण तेव्हा येतो जेव्हा काही मुलं भोळ्या मुलींना फसवून त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांचे आपत्तीजनक व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करू लागतात. आणि मी निशाला म्हणाले, बस कर निशा, मला हिची काळजी वाटते. पण रिया काही ऐकायला तयारच नाही. काय करू? आम्ही दोघी बोलतच होतो. इतक्यात माझी नजर समोरच्या टेबलावर गेली.
तिथं एक नवतरुण आणि एक नवतरुणी हातात हात धरून ज्यूस पेत होते. ते हळू आवाजात बोलत होते. मला वाटलं त्या मुलाला मी कुठेतरी पाहिले आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करू लागले आणि त्यानंतर लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा लक्षात आलं, हा तोच मुलगा आहे ज्याच्यासोबत रिया बाईकवरून फिरताना दिसते. आता माझं डोकं वेगाने विचार करू लागलं, या फालतू मुलाच्या नादी लागून रिया माझा इतका अपमान करते. मी झटपट एक प्लॅन आखला आणि निशाला समजावलं. निशा वॉशरूमला जाण्याच्या निमित्तानं त्या दोघांच्या जवळ जाईल आणि मी वेळ न घालवता मोबाईलमधून त्यांचा फोटो काढणार. जर ते दोघं सावध झाले तर मी कॅमेरा निशाकडे वळवून तिला पोज द्यायला सांगेन. पण दोघं प्रेमात इतके मग्न झाले की आजूबाजूच्या गोंगाटाची त्यांना जाणीवच नव्हती. ते एकाच ग्लासमधून ज्यूस पित होते. मी पटकन फोटो काढला आणि आम्ही दोघे रेस्टॉरंटच्या बाहेर आलो. घरी आल्यावर पाहिलं तर रिया आणि अरविंद दोघंही आले होते. अरविंद निशाला घरी पाहून थोडंसं दचकलेला दिसला. रियाला मात्र निशा खूप आवडायची म्हणून ती प्रेमाने तिला बिलगली. एकमेकींच्या गप्पा झाल्यानंतर रिया चहा बनवायला निघून गेली आणि काही वेळाने अरविंद संधी साधून कोचिंग क्लासच्या नावाखाली बाहेर पडू लागला आणि तेवढ्यात निशाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, का रे, मी एवढ्या दिवसांनी आली आहे आणि तू माझ्याशी बोलणार नाहीस? मीनाचं लग्न झाले, आता मी तुझी मोठी ताई आहे, माझ्याजवळ मनातलं सारं बोलू शकतोस, असं म्हणत ती त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. निशाने शांतपणे समजावलं, तुझ्या या वागण्यामुळे तुझं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं, घराच्या सन्मानावर डाग लागू शकतो. आईबाबांना तुझ्याकडून किती अपेक्षा आहेत याचा तरी विचार कर. अरविंद मान खाली घालून ऐकत राहिला. निशा पुढे म्हणाली, तू उद्यापासून नियमित कॉलेजला जाशील. त्या मुलांशी भेट पूर्णपणे बंद कर. काही अडचण आली तर माझ्या चुलत भावाकडे जा. तो तुझ्या कॉलेजचा प्रोफेसर आहे, तो तुला मदत करेल. आणि हो, आता तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. लक्षात ठेव, तुझी मीनाताई त्या कॉलेजमध्ये टॉपर होती. अरविंदला निशाचा खूप मान ठेवत होता. शेवटी हे सगळं ऐकून तो रडू लागला आणि त्याने निशाला वचन दिलं, ताई, मी तुझं ऐकेन. निशाने प्रेमाने त्याच्या पाठीवर थोपटलं आणि तेवढ्यात रिया चहा घेऊन आली आणि दुसरीकडे मीही माझं काम पूर्ण केलं. मी रेस्टॉरंटमध्ये घेतलेला तो फोटो तिथेच टेबलावर ठेवला जिथं रियाने चहा ठेवला होता. मी तिथून उठून आईच्या खोलीत गेले. रिया सगळ्यांना चहासाठी बोलावू लागली. आम्ही सगळे हसत खेळत चहा पिऊ लागलो आणि तेवढ्यात रियाची नजर त्या फोटोवर गेली. ती म्हणाली, कोणाचे फोटो आहेत हे? असं म्हणत तिने मोबाईल हातात घेतला आणि तेव्हा निशा हसत म्हणाली, मीना माझे फोटो काढत होती, पण माझे फोटो काढणं जमलंच नाही तिला. रेस्टॉरंटमध्ये एक जोडी बसली होती, त्यांचे फोटो काढले. मीना, तुला फोटो काढायला पण येत नाही बघ. फोटो बघताच रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. आम्ही काहीच लक्ष न दिल्याप्रमाणे चहा पीत बसलो होतो. रिया गप्पगारपणे तिथून निघून गेली आणि थोड्याच वेळात आम्ही रियाच्या खोलीत गेलो. ती अंथरुणावर पडून रडत होती. निशाने प्रेमाने विचारलं, रिया, का रडतेस? तिने सुरुवातीला काही कारणं देण्याचा प्रयत्न केला, पण तिची ही कारणं आमच्यासमोर चाललीच नाही. मी थोडं ओरडून म्हणाले, सांग नक्की काय झालं? तेव्हा ती मुलाबद्दल सगळं सांगू लागली. मी आणि निशाने या वयात होणाऱ्या चुका लक्षात आणून आणि तिला सावध केलं आणि अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितलं. रिया रडतच माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली, ताई, मला ओरड, मी खूपच वाईट आहे. मी प्रेमाने तिला मिठी मारली आणि म्हणाले, आता आईबाबांची जबाबदारी तुझ्यावर आहे. रिया हसून हो म्हणाली. अरविंद पण मान खाली घालून उभा होता. तोही माझ्या गळ्यात पडला. निशा जाताना आईबाबांना भेटायला गेली तेव्हा हसून म्हणाली, काका, मी ज्या कामासाठी आले होते ते तर विसरूनच निघाले. खरं तर बाबांनी मला यासाठी पाठवलं होतं की त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एक अनुभवी अकाउंट हवा आहे. जर तुम्ही हे काम स्वीकारलं तर त्यांची काळजी काहीशी कमी होईल
बाबांच्या आनंदाचा ठिकाणाच राहिला नाही. का नाही? मी नक्कीच हे काम करेल. निशा, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. निशा प्रेमाने पण रागाने म्हणाली, काका, तुम्ही असं म्हणाल तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. बाबांनी हसून दोन्ही कान पकडले आणि सगळे मोठ्याने हसू लागले. सगळं वातावरण आनंदाने भरून गेलं. आईची तब्येतही बरी झाली होती. रिया आता घरातील कामात लक्ष देऊ लागली आणि मीही सासरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी अरविंद माझ्या सासरी सोडायला येणार होता. दुसऱ्या दिवशी जाण्यापूर्वी मी आईबाबांच्या खोलीजवळूनच जात होते आणि तेव्हा त्यांचं बोलणं ऐकू आलं. आई म्हणाली, आपण मुलींना परक्याचं धन, परक्याची अनामत असं म्हणून दुःखी करतो, पण मुली नवऱ्याच्या घरी जाऊनही बापाची आणि आईची काळजी कधीच सोडत नाहीत. बाबांनी हसून उत्तर दिलं, मुली तर आपल्यासोबत राहतात तोपर्यंत आपलं आयुष्य असतं. हे ऐकून मीही हसले आणि दुसऱ्या दिवशी मी माहेरी सर्वांचा निरोप घेऊन सासरी निघाले. सगळे खूप प्रेमाने भेटले. अविनाश अरविंदला फिरायला घेऊन गेला आणि त्याला भरपूर भेटवस्तू घेऊन दिल्या. राधाताई पण अरविंदला भेटायला आल्या. अरविंद खूप आनंदाने सगळ्यांचा निरोप घेतला. सासूबाईंच्या गुडघ्याची मालिश करण्यासाठी मी एक तेल घेऊन आली होती आणि मालिश करून मी त्यांच्या खोलीतून निघाले. तेवढ्या सासऱ्यांचा आवाज आला, सुना प्रेमासाठी आतुर असतात. त्यांना फक्त 2 गोष्टी प्रेमाने बोलायला हव्यात. जोपर्यंत आपण त्यांना परक्या घरातून आलेलं परक्याचं रक्त असं म्हणत राहिलो, तोपर्यंत त्या सासरे आपलं स्थान कसं निर्माण करणार? त्यावर सासूबाई म्हणाल्या, तुम्ही बरोबर बोलत आहात. अविनाशचे बाबा या बिचाऱ्यांना आपल्या माहेरचं सगळं सोडून आपल्या घरी यावं लागतं आणि आपण त्यांना आपलं मानतच नाही. आणि ही चूक तू सर्वात जास्त केली आहेस. सासऱ्यांनी म्हटलं तेव्हा सासूबाईंनी मान खाली घातली. काही दिवसांनी सासूबाईंच्या भाच्याच्या लग्नाला जायचं होतं. तेव्हा सासऱ्यांनी त्यांची एक FD मोडली आणि त्या पैशातून माझ्यासाठी नवीन दागिने बनवले. मी नाही म्हणाले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, माझी फुलासारखी सून दागिन्यांशिवाय अधुरी वाटते. माझ्या माहेरी कोणीच माझ्या सुनेची बरोबरी करणार नाही. एवढी मी तिला नटवून घेऊन जाणार आहे. एवढं बोलून त्यांनी मला आपल्या गळ्याशी लावलं आणि त्या दिवसानंतर सगळं बदललं होतं. घरात प्रेम आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढला होता. आईबाबा, सासऱ्यांचा आधार आणि आपल्या कुटुंबियांचं प्रेम यामुळे मी बळकट झाली होती. मलासुद्धा नवीन जीवनासाठी सुसज्ज व्हायची प्रेरणा मिळाली होती. घर म्हणजे केवळ भिंतीला कौल नाही, तर प्रेम, समजूतदारपणा आणि जबाबदारी यांचे सुंदर नातं असतं. एकमेकांच्या चुका समजून घेणं आणि प्रेमाने मार्गदर्शन करणंच खऱ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. आयुष्यात जेव्हा संकटं येतात तेव्हा प्रेम आणि एकताच आपल्याला मजबूत करतात, तसेच नवीन सुरुवात करायची ताकद देखील देतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.